नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट BDS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। मागील वर्षी विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत प्रायव्हेट BDS कॉलेज मिळालं, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने टाइम टू टाइम अपडेट मिळत राहतात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रातील एकूण BDS कॉलेजची संख्या पाहू, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की महाराष्ट्रामध्ये एकूण किती गव्हर्नमेंट BDS कॉलेजेस आहेत, तसेच प्रायव्हेट BDS कॉलेजेस आहेत। तर या ठिकाणी तुम्ही हा PDF पाहू शकता। जर आपण गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 4 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत। हे कॉलेजेस तुम्ही पाहू शकता। गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई, नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई, तसेच नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत। हे 4 कॉलेजेस तुम्हाला कळाले। त्यानंतर जर आपण प्रायव्हेट BDS कॉलेजेसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 25 प्रायव्हेट BDS कॉलेजेस आहेत आणि हे कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास आहेत। या संदर्भाने जी काही तुम्हाला कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट आहे व माहिती आहे ती तुम्हाला नीट 2025ची एक्झाम झाल्यानंतर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केली जाईल, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना BDS या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना या यादीमुळे मदत होईल। तर चला आता आपण कॅटेगरीनुसार प्रायव्हेट BDS कॉलेजेसचे कट ऑफ पाहून घेऊया। या ठिकाणी सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत। जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी राऊंड 3 पर्यंत 347 मार्कवर प्रायव्हेट BDS कॉलेज मिळालं आणि त्यानंतर जे काही ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड झाले होते त्या राऊंडचा जर आपण विचार केला तर त्या राऊंडमध्ये जवळपास 335 मार्कपर्यंत ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला प्रायव्हेट BDS कॉलेज मिळालं होतं। यापुढे जर आता आपण SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 333 तसेच 274 या मार्क दरम्यान प्रायव्हेट BDS कॉलेज मिळाले। एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की मागील वर्षी म्हणजेच नीट 2024ची जी काही मेडिकल प्रवेश प्रक्रिया होती त्यामध्ये BDS कॉलेजेससाठी जवळपास 8 ते 9 राऊंड झालेले होते। त्यामुळे या ठिकाणी फक्त आपण ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 आणि राऊंड 3च्या कट ऑफला गृहीत धरलेला आहे, कारण या राऊंडपर्यंत जवळपास सर्वच विद्यार्थी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सहभागी असतात। त्यापुढे आता आपण VJNT कॅटेगरीचा कट ऑफ पाहू। तर जेही विद्यार्थी VJमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 330 मार्कपर्यंत मागील वर्षी प्रायव्हेट डेंटल कॉलेज मिळालं। NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 313, NT2 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 336, तसेच जे विद्यार्थी NT3मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 334 मार्कपर्यंत प्रायव्हेट BDS कॉलेज मिळालं होतं। शेवटी आता आपण OBC, SCBC आणि EWS या कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत। तर जेही विद्यार्थी OBC मध्ये होते या विद्यार्थ्यांना 333 मार्क। SCBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो इतर कॅटेगरीच्या तुलनेमध्ये फार कमी गेलेला होता। या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळपास 270 मार्कपर्यंत मागील वर्षी प्रायव्हेट BDS कॉलेज मिळाले। जर आपण EWS कॅटेगरीचा विचार केला तर प्रायव्हेट जे काही महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज असो, BDS, BMS, BHMS त्या कॉलेजेसमध्ये EWS कोटा नसतो। जेही विद्यार्थी EWS मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी मार्फत सीट अलॉटमेंट होत असते व नंतर जे काही EWS कॅटेगरीचे बेनिफिट आहेत ते त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन झाल्यानंतर मिळतात। याची जेही विद्यार्थी आणि पालक
EWS कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी नोंद घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील प्रायव्हेट डेंटल कॉलेजेसचे कट ऑफ होते। यामध्ये आपण महाराष्ट्रातील एकूण डेंटल कॉलेजची संख्या आणि कॅटेगरीनुसार जे काही फायनल कट ऑफ आहे ती माहिती घेतलेली आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच यापुढे येणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।